नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही त्याचा वापर जर करत नसाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण केंद्र सरकारने नवीन नियम लागू केलेत ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की 6 महिने रेशन न घेतल्यास तुमचं रेशन कार्ड हे निष्क्रिय केलं जाणार आहे। त्यानंतर 3 महिन्यांच्या आतमध्ये अधिकृत कर्मचाऱ्याकडून तपासणी किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून पात्रतेचा निर्णय हा घेतला जाईल। केंद्र सरकारने 22 जुलै 2025 रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा आदेश 2025 जारी केलाय। यामध्ये स्पष्ट करण्यात आले की ज्या लाभार्थ्यांनी सलग 6 महिने रेशन घेतलेलं नाही त्यांचं रेशन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे। त्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी किंवा ई-केवायसी पात्रता ही ठरवली जाणार आहे। देशभराच्या सध्या 23 कोटींहून अधिक ॲक्टिव्ह रेशन कार्ड आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 7 ते 18% रेशन कार्ड हे रद्द होऊ शकतात। आणि विशेष म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य न घेणारे देखील या तपासणीच्या कक्षेमध्ये येणार आहेत। सरकारी तपासणीमध्ये 25 लाखांहून अधिक बनावट किंवा अपात्र रेशन कार्ड आढळून आल्याचा अंदाज आहे। केंद्राने सर्व राज्यांना हा आदेश तात्काळ आणि काटेकोरपणे लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत। अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाभार्थ्याची पात्रता यादी दर 5 वर्षांनी तपासली जाणार आहे। रेशन कार्डवरती नोंद असलेल्या 5 वर्षांखालील मुलांसाठी आधार क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलाय। मुलांनी वयाची 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांचं केवायसी करावं लागेल। दुहेरी रेशन कार्ड आढळल्यास ते 3 महिन्यांसाठी निलंबित केले जाईल आणि नंतर केवायसी करूनच अंतिम निर्णय हा घेतला जाईल। नवीन रेशन कार्डांचं वितरण हे प्राथमिक या आणि प्राथमिक पाओ या तत्वावरती केलं जाईल। तसेच राज्य सरकारकडून प्रतीक्षा यादी पोर्टलवरती सार्वजनिक केली जाणार आहे। बिहारमध्ये सध्या 8,71,00,000 रेशन कार्ड धारक आहेत। मतदार यादी विशेष पुनर्प्रक्रिया मोहिमेसोबतच या रेशन नियमांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। अनेक खासदारांनी या नियमावरती प्रश्न उपस्थित केलेत। विरोधक या निर्णयाचा प्रचार रेशन कार्ड रद्द केली जात आहेत अशा मुद्द्यांवरून करत आहेत। तर आता आपल्याला काय समजले की 6 महिने रेशन न घेतल्यास तुमचं रेशन कार्ड हे निष्क्रिय करण्यात येईल। त्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये घरोघरी तपासणी आणि ई-केवायसी केली जाईल। त्यानंतर 7 ते 18% रेशन कार्ड पूर्णपणे निष्क्रिय होण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे आणि दर 5 वर्षांनी पात्रता यादीमध्ये फेर तपासणी केली जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमचं रेशन कार्ड वापरत नसाल तर तुमचं रेशन कार्ड हे कायमचं रद्द होऊ शकतं, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।